आमच्या एरियामध्ये ना भाजीच्या गाड्या वगैरे येत नाही. सकाळी सकाळी 8:30 वाजता एक मावशी येते जी भाज्या विकते. सो तिने आज कच्ची केळी आणलेली. सो मी घेतली आणि त्याचीच भाजी बनवायचा विचार केला. सो इथे मी फटफट असे सालं काढून घेतली. मग त्याला अशा प्रकारे चॉप केलं आणि हे सगळे ना पाण्यात घालून ठेवायचे म्हणजे ते खराब नाही होत, काळे नाही पडत. मग चॉप करून झाल्यानंतर आपल्याला बेसिकच तेल घालायचंय. मग तेलात ना आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी घालून झाल्यानंतर ती तडतडते ना, त्यामुळे मग त्याला पॅक करून ठेवते म्हणजे ते उडणार पण नाही आणि आपला गॅस खराब पण नाही होणार. आणि मग त्यात टाकायचंय जिरा, मग आपल्याला टाकायचंय चॉप्ड गार्लिक. आता ते मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर आपल्याला बेसिक मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये मी घेतलं हिंग, मग लाल तिखट, मग आपलं हळद, धना जिरा पूड आणि मग मिक्स करायचे चांगल्यापैकी. मसाले चांगल्यापैकी फ्राय झाल्यानंतर त्यात आपल्याला केळी टाकायची आहे. मग केळी चांगल्यापैकी मिक्स करायची म्हणजे मसाला सगळा त्याला लागला पाहिजे. त्यानंतर वरून ना मीठ टाकायचंय थोडं. मग मीठ टाकून झाल्यानंतर परत मिक्स करायचंय आणि मग परत पॅक करून ठेवायचंय म्हणजे ते चांगल्यापैकी शिजेल. आणि त्यानंतर थोड्या वेळाने ना तुम्ही बघत राहा म्हणजे ऑलमोस्ट 15-20 मिनिट्स लागणार हे बनायला, कारण ना केळी कच्ची असतात ना, सो ते चांगल्यापैकी फ्राय झाली पाहिजे. मग त्यानंतर कोथिंबीर टाकायची वर आणि पुन्हा मिक्स करायचं अँड द भाजी इज रेडी टू बी सर्व्ड. मग ही मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा भाकरी सोबत किंवा चपात्यासोबत किंवा नुसती पण ही टेस्टी लागते. तर इथे मी सर्वात आधी तर नुसती ट्राय केली, एकदम यम्मी लागली, एकदम क्रिस्पी पण होते. आता पूर्ण जेवण तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी इथे होतं लो ग्लायसेमिक इंडेक्स वाला भात, मग हे वरण, मग ही भाजी आणि त्यानंतर थोडं सॅलेड आणि भाकरी. आता सोबतच ना 2 अजून गोष्टी होते, ते म्हणजे हे स्नॅक जे प्रशांत कॉर्नर मधून माझ्या नवऱ्याने आणलं आहे आणि सोबतच त्यांनी ना आमरस पण आणला. सो या मंडळी जेवायला या.